आज मी खूप खूप दिवसांनी हाय म्हणते आहे. आज आहे 30 मार्च आणि गुड फ्रायडेचा पुढचा दिवस आहे. काल गुड फ्रायडे झाला आहे. हवा छान झाली आहे. आम्ही निघालो आहोत परत एकदा वॉकला. या सीझनचा हा पहिला वॉकिंग ट्रेल आहे आमचा. आणि मग अशी ज्या नावाची मी पाटी दाखवली ते चेशम इथे आम्ही आलेलो आहोत. 4 दिवसांचा लॉंग वीकेंड आहे. आम्ही खूप प्लॅन्स केले. म्हणजे आमच्या प्लॅनची सुरुवात टर्कीपासून झाली आणि मग व्हाया स्कॉटलंड आम्ही घरापासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चेशमपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आजचा ट्रेल आता बघूया कसा होतोय. 9 किलोमीटरचा ट्रेल आहे. हवा खूप खराब असेल असा अंदाज होता, त्याच्यामुळे आम्ही लांबचं कुठलं बुकिंग केलं नाही. आणि आता बघू शकतो हवा किती सुंदर आहे. बघूया चेशममध्ये काय सापडतं. पहिला अर्धा तास आम्ही चिखलाची वाट तुडवत होतो. एका क्षणाला असं वाटलं की आपण चुकीच्या वेळेस आलो की काय. सगळीकडे चिखल चिखल दिसतोय नुसता, पण इट वॉज वर्थ इट. कारण आता अर्ध्या तासानंतर आम्ही इथे येऊन पोचलोय आणि इथलं दृश्य पाहून असं वाटतंय की बरं झालं चिखलाची वाट तुडवली. आता काहीतरी छान बघायला मिळेल. किती सुंदर आहे ना हे सगळं. आता आम्ही हा चढाव चढून वरती जाणार. बघू वर गेल्यावर आमचे हात पोचतात का ढगापर्यंत त्या. माझ्या बोलण्याचा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला मला माहित नाही. याचं कारण आम्ही धबधब्याच्या बाजूला उभो आहोत आणि मॅपमध्ये दिसत होतं सारखं की पुढे धबधबा आहे धबधबा आहे. तो फायनली आता इथे सापडला. हा धबधबा म्हणजे ही नदी आहे चेस नदी. आणि चेस नदी डायव्हर्ट केलेली आहे त्यांनी आणि तिचं पाणी इकडे वळवलंय एका मिलसाठी. त्या मिलचं नाव आहे कॅनन मिल. ती होती मक्याची मिल आणि मग नंतर ती गुरांचा चारा वगैरे प्रोड्यूस करायला लागली. आता मिल बंद आहे, पण ती मिल चालावी म्हणून त्यांनी या नदीला डायव्हर्ट करून ते पाणी मिलकडे वळवलं होतं. आता त्यातलं काहीच उरलेलं नाही आहे, फक्त हा धबधबा आणि हे डायव्हर्शन उरलेलं आहे. आम्ही आता चेशमच्या मुख्य भागामध्ये आलेलो आहोत शहराच्या. आणि इथे आल्याला मला हे पिवळे ट्युलिप्स दिसले. आता ट्युलिप्स सगळीकडे फुलायला लागलेत, पण हा माझा सगळ्यात आवडता रंग आहे ट्युलिप्समधला, किंवा इन जनरलच. या मुख्य भागामध्ये आता मला दिसते आहे एक टाउन बेल. असा एक मोठा मनोरा आहे आणि याच्यात 18th सेंचुरीची बेल टांगलेली आहे वरती. तिचा आवाज होतो का ते माहिती नाही, कारण तो बघण्यासाठी काही आम्ही इथे थांबणार नाही आहोत.
सगळीकडे छान आता वातावरण बदललेलं आहे, स्प्रिंग आलेलं आहे, त्याचा हा पुरावा. इथे मी आता हा व्लॉग थांबवते आहे. 12 किलोमीटर चाललो आहे, त्याच्यामुळे मी थकले आणि माझ्या आवाजातही थकवा दिसत असेल आता. आणि शमिका पण थकलेली दिसते. तर आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.